तानाजी पाटील त्या स्टोरीमध्ये कथन करतो की मला ह्या खुनासंदर्भात अमुक अमुक लोकांनी मला सांगितलं. प्रामुख्याने तो डॉक्टर साहेबांचं नाव घेतो आणि इतर काही व्यक्तींची नावं घेतो. उच्च न्यायालयाचा असा भ्रम करण्यात आला की ह्या विकी मल्होत्राने पोलीस पार्टीने मिळून आणि हा तानाजी पाटील ठाणे जेलच्या जाण्याच्या पूर्वी कळंबोलेली ही घटना घडवून तो ठाणे जेलला गेला. तानाजी पाटील कोण आहे त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी केली असावी आणि सर्व खातरजमा करून तानाजी पाटील आणि विकी मल्होत्रा या संदर्भात सीबीआयने एका पानाचा सुद्धा तपास केलेला नाही. हे रेकॉर्डवर आहे. पण काय परिणाम झाला नेमका तानाजी पाटलांच्या जर पारसमल जैन या केसमध्ये जर नसता तर आता पारसमल सुटले असते. त्याच्या स्वतःच्याच कबुली जबाबामध्ये आहे की मला मारून बेदम माझी बेकायदेशीर कस्टडी घेतली. त्यांनी गंभीर आरोप केलेले राकेश मारिया. तुम्ही पण गंभीर आरोप केलेत राकेश मारिया. राकेश मारिया या केसमधील एक बळीचा बकरा आहे. तो कमिशनर पोलीस, महाराष्ट्र डीजीपी पोलीस, महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाला कल्पना न देता तो हे पत्र सीबीआयच्या जॉईंट डायरेक्ट लिहितो आणि त्याच्यामध्ये एवढे म्हणतो का ही स्टेशन डायरीला नोंद केली गेली नाही. हा खरंच जैन मुनी कुठला कबुली जबाब दिला होता की नाही. बाबा मी किती मोठा माणूस आहे, माझे किती उद्योग आहेत, माझ्या किती प्रॉपर्टी आहेत. 2005 मध्ये माझे 6 फ्लॅट्स होते, माझ्याकडे 5 किलो सोनं होतं, माझ्याकडे 50 किलो चांदी होती. ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्यात. जवळजवळ 50 कोटीचे खोटे लोन ट्रान्झॅक्शन टाकून त्याचाही अपार केला असं पवनराजेवर आलं. पवनराजेवर हे केसेस झाल्यानंतर एवढा पैसा, एवढी मोठ्या प्रॉपर्ट्या कुठून घेत होता. तर त्याचं पैशाचं स्तोत्र ऑब्वियस लोकांना असं वाटतं की या सगळ्याचे काही स्कॅममधनं पैसा जो काही झाला असेल त्याच्यातनं कदाचित आला असेल. कारण हेही रेकॉर्डवर आम्ही आणलंय. आपल्यावर हा खटला चालवला, आपल्याच भावासाठी आपल्याला अटक करण्यात येईल. पवनराजेंचा खून कोणी केला? पवनराजेचा खून कोणी केला? नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित असा पवनराजे खून खटल्याचा निकाल नुकताच लागलेला आहे. गेले 20 वर्ष धाराशिवचं राजकारण याच निकालाभोवती, याच खून खटल्याभोवती फिरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. धाराशिवमधील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं मोठं राजकीय वजन होतं. त्यानंतर पवनराजे यांचा खून झाल्यानंतर पुढे पद्मसिंह पाटलांना मोठा सीटबॅक बसला आणि त्यानंतर पवनराजेंचा खून कोणी केला त्याची संशयाची सुई पद्मसिंह पाटलांवर होती. त्याची त्यांना राजकीय किंमत मोजावी लागली. मात्र अखेर आता निकाल आलेला आहे आणि या निकालामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर जे आरोपी होते ते सध्या निर्दोष सुटलेले आहेत. 20 वर्ष ज्यांनी ही केस सांभाळली, पद्मसिंह पाटलांचा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला, असे ॲडव्होकेट भूषण महाडिक सर माझ्यासोबत आहेत. नेमकं या केसमध्ये 20 वर्ष काय चाललं, अंदर की बात काय आहे, यावरील पडदा काढण्याचा प्रयत्न मी आज या मुलाखतीमध्ये करणार आहे. प्रत्यक्ष भूषण महाडिक वकील माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत. थँक्यू. निकाल असाच अपेक्षित होता की दागदुग होती? निकाल मुळात ही केस खोट्या साक्षीदाराच्या आधारे आणि खोट्या पुराव्याच्या आधारे ही सुरुवातीपासून आमचं म्हणणं होतं. पण ही केस असल्यामुळे, कोर्टामध्ये न्यायप्रवेश असल्यामुळे कोर्टाची ही प्रक्रिया ही आपल्याला सामोरे जावी लागते. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ही घटना घडलेली 2006 मध्ये, 2009 मध्ये ही केस रजिस्टर करण्यात आली. त्याची पार्श्वभूमीसुद्धा आहे आणि त्या खटल्याच्या अनुषंगाने कुठल्या आधारे डॉक्टर साहेबांना अटक झाली त्याच्याबद्दलही संशयाची बऱ्याचशे कारणं आहेत. फक्त हा पारसमल जैन नावाचा आरोपी याला सीबीआय आपल्या कस्टडीत घेते आणि किमान फक्त 2च दिवसात त्या पारसमल जैनला मॅजिस्ट्रेटसमोर उभं करून त्याचा सो कॉल्ड कन्फेशनल स्टेटमेंट, जे कायद्याने सुद्धा डिफेक्टिव्ह आहे, त्याचंही विश्लेषण माननीय न्यायालयाने व्यवस्थितपणे केलेलं आहे
आम्ही तो युक्तिवाद मांडला आणि तो न्यायालयाने गृहीत धरला. आणि ही सर्व केस जी पाहिली आपण तर कायद्याच्या चौकटीत बसणारी केस आहे. आणि कायदा सांगतो की एकाही इनोसेंट व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे. आणि आम्हाला पहिल्यापासून विश्वास होता, पण नुसता विश्वास असून चालत नाही, तर सर्व कायदेशीर पुरावा कोर्टासमोर येणे गरजेचं आहे, सर्व विश्लेषण करणे गरजेचं आहे आणि मुख्यतः अशा केसमध्ये पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही जरी आमची बाजू इनोसेंट होती किंवा ह्याच्यामध्ये आमच्याकडे स्ट्रॉंग डिफेन्स होता, पण आम्हाला ही सर्व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. असे कुठले निर्णायक मुद्दे तुमचे ठरले जे तुम्ही बचाव केला, युक्तिवाद केला, ते मी कामी आले? सुरुवातीपासून आपल्याला विस्तृतपणे सांगतो की 2006 मध्ये ही घटना घडली. मला 2000 आठवतंय, 2009 मध्ये साधारण आम्हाला असं कळवण्यात आलं की 2009 मध्ये त्याच्या आधी 2008 मध्ये आनंदीबाई निंबाळकर त्या कोर्टात गेल्या, माननीय उच्च न्यायालयात गेल्या. ही साधारण 2008ची बाब आहे. 2008 मध्ये जेव्हा आम्हाला हे समजलं म्हणजे हे साधारण 2000 ऑक्टोबरमध्ये आम्हाला समजलं की माननीय उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारे खटला दाखल करून त्यांनी तानाजी पाटील एक व्यक्ती आणि तानाजी पाटीलची त्याची ब्रेन मॅपिंग अँड लाय डिटेक्शन टेस्ट करावी अशी विनंती माननीय उच्च न्यायालयाकडे केली. माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भात आदेश दिले त्यांच्या सांगण्यावरनं. त्याच्यानंतर तेवढंच नाही तर त्यांनी नार्को ॲनालिसिस करावं तानाजी पाटीलचं असं स्पेसिफिक प्रेयर त्या पिटिशनमध्ये मांडण्यात आली. ते क्रिमिनल पिटिशन नंबर 81/2008 आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठेही पार्टी नव्हतो किंवा आम्ही काही एक संबंध नसता, आमचा काही संबंधही नव्हता. पण 29 ऑक्टोबर 2008ला माननीय उच्च न्यायालयाने तानाजी पाटीलची जी नार्को करण्यात आली त्या अनुषंगाने, आता तानाजी पाटीलची नार्कोबद्दलही आपल्याला मीडियाला आणि सर्व जगाला माहिती आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधी ही नार्को ॲनालिसिसची सीडी मीडियावर लीक झाली. मीडियावर आली म्हणजे कोर्टाच्या एका निर्णयाद्वारे जर एखादी नार्को ॲनालिसिस करायची असतो आणि तो रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल असतो, तो रिपोर्ट फक्त न्यायालयासमोर ठेवण्यात येतो प्रक्रियेप्रमाणे. पण काही विशिष्ट लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, राजकीय फायद्यासाठी ती तानाजी पाटीलची जी सो कॉल्ड सीडी जी आहे ती डॉक्टर्ड सीडी ही मीडियात लीक केली आणि अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. आम्ही त्याचं अवलोकन केलं की तानाजी पाटील हा नार्को करताना, कारण नार्कोची एक प्रक्रिया आहे, नार्कोमध्ये विशेष एक इंजेक्शन दिलं जातं, त्याची कन्सेंट असते. ज्या व्यक्तीवरती नार्को करण्यात येते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत की कन्सेंटशिवाय नार्को करता येत नाही. हा तानाजी पाटील आश्चर्याने कन्सेंट देतो आणि त्या तानाजी पाटीलवरनं स्टोरी सुरू झाली की तानाजी पाटील त्या स्टोरीमध्ये कथन करतो की मला ह्या खुनासंदर्भात अमुक लोकांनी मला सांगितलं. प्रामुख्याने तो डॉक्टर साहेबांचं नाव घेतो आणि इतर काही व्यक्तींची नावं घेतो. आणि त्या अनुषंगाने जेव्हा हे कोर्टामध्ये त्यांनी युक्तिवाद करून आनंदीबाईंच्या वकिलांनी कोर्टाचं हे लक्ष वेधलं, पण योगायोग नव्हता. तानाजी पाटील एक विकी मल्होत्राचं नाव घेतो. हा विकी मल्होत्रा त्या काळात आत्ताचं माहीत नाही मला, पण छोटा राजन गँगशी निगडीत एक शार्प शूटर मानला जायचा. तो विकी मल्होत्रा, आता इंटरेस्टिंगली तो विकी मल्होत्रा 2006ला 3 जून 2006ची ही दुर्दैवी घटना जी घडली, तो विकी मल्होत्रा त्याच दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी त्याला अटक करण्यात येते एका LAC केसमध्ये. 99च्या एका पेंडिंग LAC केसमध्ये ह्या विकी मल्होत्राला अटक करण्यात येते. ती सुद्धा मुंबई क्राईम ब्रांच करते. अटक करून त्याला मुंबईच्या एका न्यायालयामध्ये, जे आम्ही मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणतो, त्याच्याकडे हजर केलं जातं आणि त्याच विकी मल्होत्राला एका जिप्सी गाडीतनं ठाणे जेलकडे रवाना केलं जातं. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाचा असा भ्रम करण्यात आला की ह्या विकी मल्होत्राने, पोलीस पार्टीनी मिळून आणि हा तानाजी पाटील ठाणे जेलच्या जाण्याच्या पूर्वी कळंबोलीली ही घटना घडवून तो ठाणे जेलला गेला. म्हणून माननीय उच्च न्यायालय तिथे थांबलं नाही. माननीय उच्च न्यायालयाने ठाणे जेलचे सर्व रेकॉर्ड मागवले, तिकडचे सगळे रजिस्टर बुक मागवले
तर जी पोलीस पार्टी असते एस्कॉर्ट करणारी अशा आरोपींना, तर त्यांचे सर्व कॉल डेटा रेकॉर्ड मागवले. ही घटना मी सांगतोय 2008च्या मध्ये घडलेली आहे आणि ही सगळी संशयाची सुई आनंदीबाई यांनी तानाजी पाटीलवर प्रखरपणे मांडली. मग तानाजी पाटीलचं पुढे काय झालं हे मी आपल्याला विस्तृतपणे सांगेल, पण निव्वळ त्या आधारे माननीय उच्च न्यायालयाने तानाजी पाटील आणि विकी मल्होत्रा आणि प्रखरपणे एका सिनियर कॅबिनेट मिनिस्टरचं नाव घेतलं जात आहे. कोर्टाला वाटलं की ह्याच्यामध्ये हा तपास जो आहे निष्पक्ष करण्यासाठी हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, म्हणून 29 ऑक्टोबर 2008ला हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. आता पुढे काय झालं तर हे रेकॉर्डवर पण आहे. पुढे असं झालं, ऑक्टोबर 2008 पासून साधारण एप्रिल 2009 पर्यंत सीबीआयला कुठल्याही प्रकारे या तपासाचं काडीमोल महत्त्व नव्हतं. मग ते महत्त्व कसं तयार करण्यात आलं हे पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. आनंदीबाई पुन्हा कोर्टात जाते. साधारण फेब्रुवारी 2009 मध्ये त्याच पिटिशनमध्ये एक नवीन ॲप्लिकेशन काढते की सीबीआयला सांगा तपास सुरू करायला, सीबीआयला सांगा तपास सुरू करायला. आता सीबीआय केंद्रीय यंत्रणा त्यावेळची आत्ताची पण आहे. सीबीआयने त्या तपासासाठी साधारण मार्च 2009 मध्ये, कारण एक प्रक्रिया असते, एखादा तपास एका एजन्सीकडनं दुसऱ्या एजन्सीकडे गेला की त्याची नोंद वेगळ्या FIRने होते. मग साधारण मार्च 2009 मध्ये सीबीआय आपल्या दप्तरी ह्या तपासाला किंवा ह्या गुन्ह्याचा आपल्याकडे नोंद करते, म्हणजे FIR रजिस्टर करते. मग सुरुवात कुठे झाली? मार्च 2009 मध्ये सीबीआयच्या दारी. तर 6 महिने का लागले? हा मुळात मोठा गूढ प्रश्न आहे. आणि आम्ही ह्या सर्व खोलात गेलो त्यावेळी समजलं की 6 महिने एवढ्यासाठी लागले कारण सीबीआयला तथाकथित आनंदीबाईंनी जे काही माननीय उच्च न्यायालयाकडनं ऑर्डर घेतली, तानाजी पाटीलचा संशयित आरोपी दाखवून, सीबीआयला कदाचित ती थेअरी मान्य नव्हती आणि ती टिकण्यासारखीही नव्हती. तानाजी पाटील कोण आहे त्याच्याबद्दलही त्यांनी चौकशी केली असावी आणि सर्व खातरजमा करून तानाजी पाटील आणि विकी मल्होत्रा या संदर्भात सीबीआयने एका पानाचा सुद्धा तपास केलेला नाही. हे रेकॉर्डवर आहे. पण काय परिणाम झाला नेमका तानाजी पाटलांच्या नार्कोचा या केस? तानाजी पाटीलच्या नार्कोचा एकच परिणाम झाला, आमच्याशी तो मोठा आघात झाला, दुष्परिणाम झाला. डॉक्टर साहेबांचं नाव जे आत्तापर्यंत कुटुंबियांनी घेण्यात आलं, त्या कुटुंबियांनी ह्या तानाजी पाटीलच्या किंवा माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाला दुजोरा देऊन, म्हणजे डॉक्टर साहेबच संशयित आहेत, आम्ही पहिल्यापासून हे ओरडून सांगत आहे आणि आता ऑर्डर झाल्यामुळे हा तानाजी पाटीलनी हे कृत्य केलेलं आहे. आणि बरं, हे आनंदीबाईला कुठे पोलिसात तक्रार न देता माननीय थेट उच्च न्यायालयात ह्याच्याबद्दल मांडणी करते, तेही आश्चर्यजनक आहे आणि ते संशयास्पद आहे. न्यायालयाने कुठले असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले जे की तुम्हाला उपयोगी पडले? आपण सेशन कोर्टाचं म्हणत असाल तर सेशन कोर्टामध्ये आमच्या युक्तिवादामध्ये आम्ही हे केलं की सीबीआयने आणि विशेषतः सीबीआयचे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते, साक्षीदार म्हणून त्यांना तपासलं आलं, SP राणा नाव त्यांचं आहे, त्यांना आम्ही काही प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याचं कबूल केलं की तानाजी पाटील, जेव्हा माननीय उच्च न्यायालय तुम्हाला तानाजी पाटील आणि विकी मल्होत्राच्या संदर्भात हा गुन्हा तुमच्याकडे वर्ग करण्यात आला, एकतर तुम्ही 6 महिने या गुन्ह्याबद्दल का काही गोष्टी केल्या नाहीत, ते अनुत्तरित आजपर्यंत राहिलेत, त्याला उत्तर त्यांना देता आलं नाही. दुसरा प्रश्न विचारला की हायकोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने जेव्हा हे आदेश पारित केले तर त्या अनुषंगाने तुम्ही तपास का केला नाही किंवा काय तपास केला, कारण चार्जशीटमध्ये तर कुठले कागद लावले नव्हते. त्यांनी क्लिअर सांगितलं, ॲडमिट केलं, आम्ही कुठलाही तपास केला नाही. मग दुसरा एक प्रश्न विचारला की त्याचा जबाब तरी नोंदवला का हा तानाजी पाटील आणि विकी मल्होत्रा, तर त्याचं म्हणणं आलं की नाही, आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न केला पण तो फरार होता. मग त्यावेळी त्याला हेही त्यांच्या समोर आणलं की ज्यावेळी कळंबोली पोलिसांनी ह्या तानाजी पाटीलचा 101चा जबाब नोंदवला होता, त्याचा आणि त्याच्या बायकोचा 2006 साली जेव्हा घटना घडली, तर आपल्याला तानाजी पाटील कसा मिळाला नाही किंवा आपण काय प्रक्रिया केली. जर तो फरार होता तर फरार आरोपी जर असेल तर त्याला शोधण्याची प्रक्रिया असते, तर त्यांनी कुठलीही प्रक्रिया केली नाही. म्हणजे थोडक्यात सीबीआयने केराची टोपली त्या आदेशाला दाखवली
आणि सीबीआयनी कुठलाच तपास ऑन रेकॉर्ड तानाजी पाटील किंवा विकी मल्होत्रा किंवा नार्को जी काही ती सीडी गाजवली गेली मुद्दामून मीडियासमोर, त्या संदर्भात कुठलाही एक कागदाचाही तपास केला नाही आणि हे रेकॉर्डवर आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं या घटनेमधील व्यक्तिमत्व आहे पारसमल जैन, जो की माफीचा साक्षीदार आहे. तो जर या केसमध्ये नसता तर डॉक्टर पद्मसिंग पाटील हे निर्दोष सुटले असते का? हे बघा, एकतर पारसमल जैन कोण आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि माझं थोडक्यात मी तुम्हाला ह्या प्रश्नासाठी थांबवतो, पण तानाजी पाटीलचं मला अजून एक गोष्ट कंप्लीट करायची आहे. तानाजी पाटीलच्या एक्सटर्नमेंटचे म्हणजे तडीपाराचे कागद हे पवनराजेच्या गाडीमध्ये सापडले. स्पॉट पंचनामामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याबद्दल सुद्धा म्हणजे आम्ही खोलात गेलो. म्हणजे जेव्हा ही ट्रायल सुरू झाली आणि बरेच साक्षीदार तपासले गेले, तर समजलं की तानाजी पाटील हा ओमराजेच्या ओम जय ट्रेडिंग कंपनीमध्ये काही महिने कामालाही होता आणि परिचित व्यक्ती होता. आणि नुसता परिचित नव्हता, तर तो ह्या कुटुंबाचा नातेवाईक सुद्धा होता. म्हणून आमची जी काही आमचं हे झालं की तानाजी पाटीलला ह्याच्यामध्ये सुरुवातीला प्लांट करण्यात आलं, मुद्दामून प्लांट करण्यात आलं. आणि तोच आणि विकी मल्होत्रा ही म्हणजे स्वतःच्या अंगावर आपण एखाद्या बरेचसे असे गुन्हे असतात ज्याच्यामध्ये खोटे आरोपी हजर राहतात, खऱ्या आरोपींना बाजूला ठेवण्यासाठी किंवा एखाद्याला आरोपी करण्यासाठी आणि आपल्यावर गुन्हा घेतात. कदाचित त्यांना काही आमिष दाखवली गेली असतील, काही गोष्टी त्यांना करण्यात आली असतील, त्यांना काही हे केलं, पण ते नंतर सीबीआयने ते मान्यच केलं नाही. सीबीआयने कुठलाच तपास केला नाही. आणि तो प्रश्न आजही अनुत्तरित आहे की मग माननीय उच्च न्यायालयाच्या ऑर्डरचं काय झालं आणि तानाजी पाटील आणि पवनराजे आणि त्याच्या कुटुंबियांचे काय संबंध होते. आणि मग असे संबंध असताना तानाजी पाटील सीबीआयला सापडत नाही जबाबासाठी, चौकशीसाठी, तपासासाठी, हे आश्चर्यजनक आहे आणि प्रश्न उद्भवतात त्याच्यात. इथपर्यंत तानाजी पाटील होते, इथून पुढे तानाजी पाटील संपला. पुढचा विषय असो माफीचा विषय म्हणजे पारसमल जैन. हो. जर पारसमल जैन या केसमध्ये जर नसता तर पारसमल सुटले असते. पण आपला प्रश्न हा उत्तर देण्याच्या आधी पारसमल जैन किंवा कोणी काय म्हणजे पारसमल जैन तर हा सुद्धा एक आणलेला आरोपी होता, एक तयार केलेला आरोपी होता. तयार केलेला तुम्हाला म्हणायचं की ते खरोखर आरोपी अजिबात नव्हता. स्वतः पारसमल सुद्धा सांगतो. पारसमल जैनची जर आपण साक्ष पाहिली कोर्टासमोर, मान्य न्यायालयासमोर, तर तो स्वतः सांगतो की मला ह्याच्यामध्ये पकडून माझी बेकायदेशीर ताबा घेऊन मला टॉर्चर करून मला मारून क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की असा असा तू जबाब घे, तर तुझी सुटका आम्ही सगळ्या गोष्टी देऊ, तुझी चांगली खातिरदारी करू, असं म्हणून पारसमल जैन ह्या खटल्यामध्ये त्याचा रोल आला. आणि त्याचा रोल कुठे सुरू होतो? त्याचा रोल प्रामुख्याने फेब्रुवारी 2009 मध्ये. म्हणजे हे आपण बघा की क्राईम ब्रांच एक पॅरलेल ज्याच्याकडे तपासाची आता अडचण अशी झाली, क्राईम ब्रांचकडे तपास राहिला नाही, म्हणजे नवी मुंबई क्राईम ब्रांचकडे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत माननीय उच्च न्यायालयाच्या ऑर्डर नंतर. कदाचित त्यांना वाटलं की आपणच सीबीआयला ही केस तयार करून दिली आणि त्याचा पाया जर भक्कम केला, असं काही लोकांचं ग्रह असेल त्यावेळी, तर त्या अनुषंगाने पारसमल जैनला ह्या खोट्या आरोपीला ह्याच्यामध्ये उभा करण्यात आला. पण पारसमल जैन वारंवार आपले स्टेटमेंट बदलतो. सुरुवातीला तो डॉक्टरांचं नाव घेत नाही, नंतर तो डॉक्टरांचं नाव घेतो, परत तो राकेश मारियांवर, जे की त्यावेळेस तो क्राईम ब्रँचचे ते प्रमुख होते, त्यांचं नाव घेतो, गंभीर आरोप करतो. हे असं पारसमल जैन हा मुळात एक खोटारडा आणि मतलबी आणि पैशासाठी हे सगळ्या गोष्टी करणारा हा व्यक्ती होता. पण तो कुणी पेरला होता हा प्रश्न होता. हा पेरलेला आता त्याचा आम्हालाही शोध घ्यायचा आहे. आणि म्हणजे त्याचं ऑब्वियस आहे ज्या लोकांचा ह्याच्यामध्ये फायदा होता, डॉक्टर साहेबांना अटक करण्यामध्ये आणि डॉक्टर साहेबांवरती प्रश्न निर्माण करून त्यांचं राजकीय पूर्णपणे नुकसान करणे किंवा पूर्ण फॅमिलीचं नुकसान करणं, हे ज्यांचा उद्देश होता, ते व्हेरी ऑब्वियस आहे की तेच लोक ह्याच्या मागे होते. आता त्यांना कुणाची साथ होती, कोण ह्याला सपोर्ट करत होतं, आता आपल्या मीडियामध्ये आणि आता जजमेंटमध्ये हे पूर्णपणे आलेलं आहे. पारसमल जैन हा एक हुशार व्यक्तिमत्व, पण पोलीस इन्फॉर्मंट असल्यामुळे त्याला माहिती आहे की कुठल्याही गुन्ह्याचा मलिदा कसा घ्यायचा. हे जे पोलीस इन्फॉर्मंट असतात त्यांना प्रत्येक गुन्ह्यामध्ये
म्हणजे साधारण आर्थिक गुन्हे आपण घेऊ हम्म. तर डेकॉयटीचे असतील किंवा चोरीचे असतील किंवा इतर काही असतील तर त्यांना कमिशन मिळतं. हम्म. ऑफिशियली मिळतं 10 ते 15% खबरी म्हणून, हम्म. प्लस काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पेरोलवर त्यांना ठेवतात आणि त्यांना मुबलक पैसा देतात. हम्म. पारसमल जैनला माहिती होतं किंवा पारसमल जैनला त्याला स्वतःला त्याचं व्यक्तिमत्व असं होतं की तो स्वतः जेव्हा म्हणतो की मला 2009 फेब्रुवारी 2009 8 फेब्रुवारीला मला एका मुंब्र्याच्या क्लबमधनं पोलिसांनी उचललं. हम्म. पोलीस म्हणजे कोण? तर मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी. सगळ्यांची नावं घेतो, हम्म. विस्तृतपणे सांगतो त्याला कसं नेलं, किती बेदम मारहाण केली, हम्म. किती गोष्टी त्याला केल्या, किती टॉर्चर केलं, त्याला काय काय दाखवलं आणि मग हे टॉर्चर केव्हा बंद केलं? जेव्हा तो ह्या खटल्यामध्ये स्वतःचा सहभाग घेण्यास तयार होतो त्यावेळी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी स्वतःहून हा गुन्हा प्लॅन करून स्वतःच्या अंगावर घेतला, त्याला कदाचित माफीचा साक्षीदार बनला आणि हे सगळं खोटं आणि बनाव आहे. पहिले तर मुख्यतः त्याच्या स्वतःच्याच कबुली जबाबामध्ये आहे की मला मारून बेदम माझी बेकायदेशीर कस्टडी घेतली आणि माझ्यावरती पहिला गुन्हा 26/2/2009 नोंदवण्यात आला. हम्म. त्याच्यानंतर माझ्यावर सातत्याने 3 ते 4 गुन्हे, खोटे गुन्हे, काय गुन्हे होते ते? त्याच्यावरती आर्म्स केसची होती, हम्म. म्हणजे खोटे शस्त्र विकण्याचे, डेकॉयटीची केस होती, एक चेन स्नॅचिंगची केस होती हम्म. आणि अशा केसेस दाखल करून त्याचा फक्त ताबा ठेवण्यात आला. म्हणजे क्राईम ब्रांचकडे जवळजवळ 13 ते 14 युनिट्स मुंबईमध्ये आहेत. तर प्रत्येक युनिट हे वेगवेगळ्या पद्धतीत काम करतं हम्म. आणि त्या 2 युनिटने मुंबईच्या क्राईम ब्रांचने याचा ताबा घेतला आणि एकामागे माग एक केस दाखल करून, म्हणजे आपल्याला कल्पना असेल की केस गुदरल्यानंतर पोलीस कस्टडी घेते. पोलीस कस्टडी संपल्यानंतर 13 दिवस मॅक्सिमम पोलीस कस्टडी असते, मग ज्युडिशियल कस्टडी होते. मग क्राईम ब्रांचला 4 गुन्ह्यामध्ये तो सलग सापडतो असं क्राईम ब्रांचने जे दाखवलेलं आहे ते निव्वळ त्याची कस्टडी ठेवण्यासाठी. आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला सुरुवातीला तर मला इलिगल कस्टडीमध्ये ठेवलं 9 दिवस आणि त्याच्यामध्ये मला बऱ्याच ठिकाणी मला घेऊन गेले गाडीतनं आणि नंतर मग जेव्हा मी कबूल झालो, म्हणजे मी कबुली द्यायला तयार झालो, त्याच्यानंतर मला सगळ्या गोष्टी पुरवण्यात आल्या, सगळी रसद देण्यात आली. मग ती आर्थिक असेल, इतर काही गोष्टी असतील, ते ऑब्विस आहे. त्यांनी गंभीर आरोप केलेले राकेश मारिया यांच्यावर आणि तुम्ही पण गंभीर आरोप केलेत राकेश मारियावर. राकेश मारिया या केसमधील एक बळीचा बकरा आहेत. राकेश मारिया हे त्यावेळेचे तत्कालीन जॉईंट सीपी क्राईम होते. अधिकारी, मोठे अधिकारी होते, नावाजलेले अधिकारी आहेत. त्यांच्याबद्दल कमिशनर पण राहिलेत, मुंबईचे पोलीस कमिशनर राहिलेत आणि त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आजही ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. पण मी एवढंच बोलू इच्छितो की राकेश मारिया जॉईंट सीपी क्राईम होते आणि त्या पिरियडमध्ये हा जैन त्यांच्या कस्टडीत येतो किंवा त्याला घेतलं जातं इलिगल कस्टडीमध्ये आणि त्यानंतर तो स्वतः जैन सांगतो. तर राकेश मारियाचा रोलसुद्धा ह्याच्यात संशयास्पद आहे. कसा? मुख्यतः जैनचा कस्टडी 4 ह्याच्यामध्ये, जैन तर सुरुवातीलाच म्हणतो की मी 19/25/8/2लाच मला जेव्हा उचलला, मला बेदम मारहाण केली, 9/2 पर्यंत मी माझा कबुली किंवा मी ह्या गुन्ह्यामध्ये सामील आहे असं कबुली मी देऊन टाकली. तर ती कबुली कोणी घेतली? तर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याने. क्राईम ब्रांचचे अधिकारी म्हणजे कोण? तर सगळे राकेश मारियाचे अधिकारी. तर राकेश मारियाला याचा अर्थ काय होतो की 9/2/2009लाच राकेश मारियाला माहीत होतं की जैनने, म्हणजे जैन नावाच्या एका व्यक्तीने असं कबुली दिलेली आहे. मग 9/2/2009 पासून ते 5 मे 2009 पर्यंत राकेश मारिया कशासाठी या जैनला थांबवून ठेवतो, त्याला धरून ठेवतो, त्याला अजून 3 गुन्ह्यामध्ये त्याला अटक करतो, दाखवतो आणि नंतर 5 मेला तो डायरेक्टली पत्र जे आहे ते त्यावेळेचे जॉईंट डायरेक्टर वेस्टर्न झोनचे ऋषिराज सिंग साहेब होते, त्यावेळेस त्याला डायरेक्टली पत्र लिहितो आणि ते पत्र, आपण जी पत्राची कॉपी सुद्धा कोर्टात एक्झिबिट झालेली आहे, ते पत्र कुणालाही मार्क केलेलं नाही, थेट सीबीआयला. म्हणजे जॉईंट सीपीचा अधिकारी, तो कमिशनर पोलीस, महाराष्ट्र DGP पोलीस, महाराष्ट्राचे गृहमंत्री,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाला कल्पना न देता हम्म. तो हे पत्र सीबीआयच्या जॉईंट डायरेक्टर लिहितो आणि त्याच्यामध्ये एवढं हे म्हणतो की तपासादरम्यान हम्म. माझ्या अधिकाऱ्याने मला सांगितलं 19 एप्रिल 2009 मध्ये आणि त्या तपासामध्ये हा पारसमल जैन आणि दुसरा एक व्यक्ती त्याच्याबरोबर आरोपी म्हणजे त्याला पारसमलच्या जैनच्या म्हणण्याप्रमाणे त्याला इतारसीला म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक इतारसी रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवरून त्याला म्हणजे इलिगली त्याला अरेस्ट केलं. हम्म. ही दोघं आमच्या कस्टडीत आहेत आणि आमच्या कस्टडीमध्ये ह्याचा ताबा पवनराजे खून खटल्यामध्ये घ्यावा. हम्म. त्याची नोंद स्टेशन डायरीला पण नाही असं त्याची नोंद कुठलीही स्टेशन डायरीला नाही आहे आणि प्रखरपणे माननीय न्यायालयाने त्याचाही उल्लेख केलेला आहे की अशा गंभीर गुन्ह्याचं जेव्हा कुठला उलगडा होतो किंवा एखादा आरोपी सांगतो तर प्रामुख्याने त्याची स्टेशन डायरीला नोंद असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरून मोठा संशय तयार होतो की मग का ही स्टेशन डायरीला नोंद केली गेली नाही. हा खरंच जैन मुनी कुठला कबुली जबाब दिला होता की नाही आणि जैनचं जे म्हणणं आहे ते आजही खोडलं गेलं नाही ना सीबीआयने खोडलेलं आहे. म्हणजे सीबीआय हेही कोर्टाने मान्य केले की सीबीआय जैनच्या सरतपासणीमध्ये जो जैन म्हणतो की मला मारून मारून माझ्याकडनं हे करण्यात आलं त्यालाही सीबीआयने दुजोरा इनडायरेक्टली दिलेला आहे. राकेश मारिया असं का करत होते कुणाच्या सांगण्यावरून करत होते असं तुमचं? राकेश मारिया त्यावेळेचे जे कोणी माहीत नाही त्याच्यावरती त्याचा ऑब्वियस आहे की कुणाचं तरी एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या मोठ्या राजकीय लोकांचा ह्याच्यामध्ये काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असणं शक्य त्यावेळेच्या राजकारणाच्या पटलावरती आणि डॉक्टर साहेबांना मुख्यतः ह्या आरोपामध्ये किंवा जैनला हे करण्यामध्ये त्यांचा एकच पर्पज होता की डॉक्टर साहेब ह्या आरोपामध्ये किंवा ह्या खटल्यामध्ये कसे अडकतील. आणि आपल्याला म्हणजे बघून हे वाटणार आश्चर्य होणार नाही की 2च दिवसाच्या तपासामध्ये सीबीआयने डॉक्टर साहेबांना अटक केली ते पण त्या जैनच्या डिफेक्टिव्ह कन्फेशनच्या आधारे. त्यांच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाही एक सबळ पुरावा नव्हता. हे फार गरजेचं आहे. हे केसच्या रेकॉर्डवरही आलेलं आहे आणि हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि सगळं मान्य कोर्टाने ह्याचं व्यवस्थित निरीक्षण केलेलं आहे या निकालापर्यंत येण्यासाठी. या केसला 20 वर्ष लागले. हा जाणीवपूर्वक विलंब केला की काय? ही 2009ला केस सुरू झाली. आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 123 साक्षीदार सीबीआयने तपासले. आता 123 साक्षीदार तपासायला आता प्रॉसिक्युशनची जेव्हा चार्ज फ्रेम होतो चार्ज फ्रेम झाल्यानंतर प्रॉसिक्युशनला आपली विटनेसेस आणायचे असतात. हे एक नॉर्मल प्रक्रिया असते कायदेशीर आणि त्यांनी 123 विटनेसेस पण त्या 123 विटनेस आणण्यामध्ये मध्यंतरीच्या पिरियडमध्ये आनंदीबाई सुप्रीम हायकोर्टात गेल्या. आधी सांगितलं की आम्हाला तपास हा बाहेर न्यायचा आहे म्हणजे खटला बाहेर चालवायचा बाहेरच्या राज्यात चालवायचा आहे. नंतर सुप्रीम कोर्टात गेले. ती पिटिशन हायकोर्टाने माघारी घेतली. सुप्रीम कोर्टात गेले की यूपी किंवा बिहारच्या राज्यात हा खटला चालवण्यात यावा आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती मग पूर्ण सुनावणीसाठी स्टे दिला होता. अशा काही कारणामुळे आणि ह्यांच्या प्रलंबामुळे साधारण 3.5 वर्ष या केसमध्ये केस पूर्ण स्टँडस्टिलला होता. आणि शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या ऑर्डरप्रमाणे हा खटला त्याला मग आनंदीबाईंनी संमती दाखवली. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर त्यावेळी हजर झालो कारण आम्हाला खटला चालवायचा होता लवकरात लवकर संपवायचा होता. पण ह्या विलंबामध्ये त्यांना ह्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांच्या विरोधकांना किंवा प्रामुख्याने कंप्लेनंटना हा विलंब करायचा होता. म्हणून जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष हा खटला चाललाच नाही या पिरियडमध्ये. तर त्या अनुषंगाने आणि जैनने म्हणजे चार्ज फ्रेम करण्याची जी प्रक्रिया असते त्यावेळी सुद्धा त्यांनी स्वतः हे सगळे आरोप नाकारलेत. जैनने हे दोन्ही कन्फेशनल स्टेटमेंट त्याचे 2 कन्फेशनल घेतले गेले. पहिलं कन्फेशन म्हणजे मारियाने पत्र लिहिल्यानंतर 29 मेला घेतलं. जेव्हा ह्यांच्या लक्षात आलं साधारण हा अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 90 दिवसाचा तपास असतो आणि चार्जशीट दाखल करावी लागते. तेव्हा त्याचा दुसरा कबुली जबाब घेतला तो साधारण 19 ऑगस्टला घेतला.
तर का घेतला घेण्यात आला? पहिल्या तपासामध्ये म्हणजे पहिल्या पूर्ण तपास जो पहिल्या जबाबावर आहे जैनच्या सो कॉल्ड कबुली जबाबावर, आणि तो डिफेक्टिव्ह आहे. कारण तो पोलीस कस्टडीत होता आणि न्यायालय प्रक्रियेप्रमाणे आणि न्यायालय आणि कायद्याप्रमाणे एखादा आरोपी जर त्याला कबुली जबाब द्यायचा असेल कुठल्या गुन्ह्यामध्ये किंवा आपलं इन्व्हॉल्वमेंट किंवा दाखवायचं असेल, गिल्ट ॲडमिट करायचं असेल, तर न्यायालयाला त्याला प्रोसिजरली त्याला रिफ्लेक्शन द्यावं लागतं. त्याला ज्युडिशियल कस्टडीमध्ये प्रामुख्याने ठेवावं लागतं. म्हणजे तो कुठल्या दबावाखाली आहे का, तो कुठल्या प्रेशरखाली आहे का, किंवा त्याला टॉर्चर होतोय का, ह्याची काळजी घ्यावी लागते. आणि मग त्याला रिफ्लेक्शन टाईम देऊन किमान 24 तास परत न्यायालय त्याला बोलवतात, की बाबा तू कुठल्या दबावाखाली देतोय का, तू तर शांतपणे विचार केलायस का. कारण नुसतं कन्फेशनल स्टेटमेंट हे एखादा आरोपी आपला गुन्हा कबूल करतोय त्याच्यासारखं आहे, तेवढं डेंजरस आहे. त्याच्या विरुद्ध उद्या वापरलं जातो, त्याला त्याच्यावरती शिक्षा होऊ शकते. म्हणून एक न्यायालयीन कायद्याने एक न्यायालयीन प्रक्रिया दिलेली आहे. ती न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा ह्या केसमध्ये अवलंबली गेली नाही पहिल्या स्टेटमेंटमध्ये. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दुसरं स्टेटमेंट का आलं जैनचं, 3 महिन्याने त्याला काय असा बोध झाला, साधारण म्हणजे हे सुद्धा लोकांना समजलं पाहिजे. फक्त त्यांना तपासादरम्यान किंवा जो 3 महिन्याचा जो थातूरमातूर तपास केला आणि मग मीडियामध्ये दाखवण्यासाठी 10,000 पानाची चार्जशीट आम्ही दाखल केली. 10,000 पानांमध्ये ते 1,000 पानं सुद्धा त्यांची काही रेलेव्हंट नव्हती. तर ठीक आहे, आम्ही ते समोर गेलो. पण चार्जशीट तयार होतं. चार्जशीट दाखल करायला एक प्रक्रिया असते की ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याच्या अप्रुव्हलला जातं. त्या दरम्यान जैन हा दुसरा कबुली जबाब द्यायला पुढे येतो. तो कबुली जबाब का देतो प्रामुख्याने? कारण पहिल्या कबुली जबाबमध्ये सीबीआय त्यावेळी कदाचित त्यांच्या प्रदीर्घ झोपेमधनं बाहेर आलेत आणि त्यांना कळालं ह्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांचा उल्लेखच नाही. डॉक्टर साहेबांचा लांब लांब दुरान्वय उल्लेख असेल, म्हणजे अमुककडे गेला, पैसे मागितले, जी स्टोरी आहे. मग त्यांनी म्हणजे एकूणच पारसमल जैन हा स्टेटमेंट बदलत गेला, त्याच्यामुळे हा विलंब होत गेला. म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये मला फक्त 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये डॉक्टर साहेबांच्या बंगल्यावरती मी गेलो, हे जे आणलं ते पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्याच्या बुद्धीला त्यावेळी त्याला आठवलं नाही. पण कोर्टाने निरीक्षण केलेलं आहे की हा जैन हा फार इंटेलिजंट, फार हुशार व्यक्ती आहे. त्याला मोबाईलचे आकडे 10 लोकांची जर मोबाईलचे नंबर सांगायचे, आपल्याला मोबाईल काढून बघावं लागेल नंबर्स, आपल्या घरातल्यांची सुद्धा. तो जबानी सांगतो आणि नुसतं जबानी सांगत नाही, त्याला प्रत्येक वेळी म्हणजे मला त्याची क्रॉस एक्झामिनेशन घेताना, कारण आता एवढ्या काळापासून मी त्याला बघत आलेलो आहे, त्याचा विचार करण्याचं त्याचं हे, तर मला हा जैन व्यक्ती काय होता हे माहिती होतं आणि त्या अनुषंगाने मला माझी क्रॉसची तयारी करावी लागली. आणि नुसती ते नाही तर त्या जैननी क्रॉसमध्ये सगळ्या गोष्टी ॲडमिट केल्या. त्यांनी बाबा मी किती मोठा माणूस आहे, माझे किती उद्योग आहेत, माझ्या किती प्रॉपर्टी आहेत, 2005 मध्ये माझे 6 फ्लॅट्स होते, माझ्याकडे 5 किलो सोनं होतं, माझ्याकडे 50 किलो चांदी होती, ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्यात. दुसरा जो कबुली जबाब दिला प्रामुख्याने त्यांनी 2 गोष्टी त्याच्यात आणल्या प्रखरपणे, बाकीचंही त्यांनी बदलत आणलं. पहिली म्हणजे की डॉक्टर साहेबांच्या बंगल्यावर सतीश मंदाडे त्याला घेऊन गेला. कुठे गेला बंगल्यावर? तर त्यांच्या शासकीय बंगल्यावर. इनफॅक्ट आम्ही रेकॉर्डवर हे आणलं की 2005 मध्ये फार पूर्वी डॉक्टर साहेबांकडे मंत्री असताना शेवटचा बंगला रॉयल स्टोन होता आणि तो अल्टामाउंट रोडला होता आणि PWD कडनं आम्ही सर्टिफिकेट घेऊन तेही कोर्टामध्ये दाखल केलेले आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, सीबीआयने हाही तपास केला नाही की डॉक्टर साहेबांकडे कुठला बंगला होता का. आणि नंतर मग तो साक्ष पुरावा देताना कोर्टात म्हणतो की तो मलाबार हिलला होता. आता मलाबार हिल ह्याच्यावरही कोर्टाने भाष्य केलेलं आहे की सीबीआयनेच जो सर्चचा पंचनामा केला किंवा झाडाझडती घेतली डॉक्टर साहेबांच्या घरची, तो फ्लॅटची झाली आणि ती सुद्धा कुलाब्याला असणाऱ्या फ्लॅटची झाली. आणि जैन जो मुंबईत राहणारा व्यक्ती आहे त्याला फ्लॅट आणि बंगल्यामध्ये फरक कळू शकतो. मलाबार हिल आणि कुलाब्यामध्ये सुद्धा फरक माणसाला कळतो. मग तो हे दादांत खोटं बोलतो हे सिद्ध झालं. दुसरी गोष्ट, राकेश मार्याचं नाव तो घेतो दुसऱ्या कबुली जबाबामध्ये. आता का घेतो? तो राकेश मार्याचा त्याने असा रेफरन्स केलाय की मग ती बंगल्यात आम्ही गेलो, डॉक्टर साहेबांना भेटलो म्हणजे, आणि मग मी तिकडनं घेऊन स्कॉचची बाटली घेऊन आम्ही राकेश मार्याला त्याच्या ऑफिसमध्ये, कार्यालयीन ऑफिसमध्ये, जे काही कमिशनर ऑफिसला आहे क्रॉफर्ड मार्केट मुंबई, इथे आम्ही गेलो. गाडी आत गेली, मला वरती घेऊन गेले,
मग मंदाडेंनी जैन समोर स्कॉचची बाटली दिली राकेश मारे यांनी. राकेश मारे यांनी त्याला बाहेरनं बघितलं, वरून खाली असं बघितलं आणि आत गेले. आणि मग काही वेळ ते बोलत बसले आणि मग बाहेर निघाला. राकेश मारे याने ह्या व्यक्तीला ओळखणं सुद्धा टाळलं. ह्या व्यक्तीला मी ओळखत नाही, मी कधी भेटलो नाही. आणि त्याचा उल्लेख ह्या कारणासाठी केला असेल, मी म्हणजे लाईटली सांगतो, की त्या अधिकाऱ्यांनी त्याला जे काही गोड प्रसाद दिला जैनला, राकेश मारेच्या अधिकाऱ्याने सुरुवातीला गोड प्रसाद त्याला भयानक मिळाला. त्या अनुषंगाने त्यांनी राकेश मारे याला आपलं प्रेम दाखवलं, की बघा तुम्ही मला जर प्रसाद देत असाल तर माझंही काहीतरी कर्तव्य आहे की तुम्हालाही काहीतरी द्यावं. त्या अनुषंगाने राकेश मारेचं नाव घेतलं. आता राकेश मारे साक्षीदार म्हणून आला, त्यावेळी राकेश मारे म्हणाला की माझा कुठलाही संबंध जैनशी नाही, मला भेटला नाही, माझ्याकडे कधी आला नाही, मी त्याला कधी बघितलं नाही. आणि सीबीआयला जेव्हा विचारलं, की सीबीआयने तर पूर्ण तपासामध्ये राकेश मारेच्या कार्यालयांमधला एक कागद सुद्धा आणला नाही. का आणला नाही तर त्यांनी त्याचंही उत्तर दिलं नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला भेटण्याला जायला तर ते एंट्री रजिस्टर असतं. आज आम्ही जातो समजा CP ऑफिसला काही कामानिमित्त, तर आमची आधार कार्डची कॉपी, आमचा फोटो घेतला जातो, आमची रजिस्टरमध्ये एंट्री होते. तर सीबीआयला विचारलं तर म्हणे आम्ही त्याच्यावरती तपास केला नाही. आणि तोही प्रश्न सीबीआयने आजही अनुत्तरित ठेवलेला आहे. आता तुम्ही कोर्टात युक्तिवाद केलात, केस तुम्ही सध्या सत्र न्यायालयामध्ये जिंकलेला आहात. आता सुद्धा तुम्ही तुमची बाजू मांडलेली आहे. तुम्ही असं ठासून सांगताय की डॉक्टर पद्मसिंह पाटील याच्यामध्ये निर्दोष आहेत आणि हा कसा बनाव रचला होता, इथपर्यंत आपण आता मुलाखतीच्या जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहे. मग प्रश्न असा उरतो की पवनराजेंचा खून कोणी केला? पवनराजेचा खून कोणी केला खरं तर ह्या सर्व तपास यंत्रणेने शोधून काढायला हवं होतं. पण पूर्वीच्या तपास यंत्रणेने जो काही तपास केला होता, मुख्यतः प्रामुख्याने कळंबोली पोलिसांनी, आणि त्याच्या आधी मी थोडीशी बॅकग्राऊंड देतो की पवनराजे हे व्यक्तिमत्व आणि पवनराजे आणि डॉक्टर साहेबांचे संबंध कुठे थांबले. पवनराजे म्हणजे या केसशी संबंधित आहे म्हणून सांगतो. पवनराजेंवरती 2002 मध्ये साधारण 5 केसेस दाखल झाल्या आणि त्यासुद्धा क्रिमिनल फायनान्शियल मिसअप्रोप्रिएशनच्या. आपल्याला होम ट्रेड स्कॅम तर माहिती आहे. होम ट्रेड स्कॅममध्ये पवनराजेंनी स्वतः EOW मुंबईला पत्र दिलं की सुनील केदारांच्या सांगण्यावरनं मी हे जे काही पैसे गुंतवण्याचे होते सो कॉल्ड तो निर्णय घेतला. दुसरं, पवनराजेच्या काही कंपन्या ज्याच्यामध्ये पवनराजे, आनंदीबाई, त्याचे वडील संताजी राजे आणि आई शकुंतला देवी, त्याचे चार्टर्ड अकाउंटंट रमेश चांडक, त्याचे दुसरा एक चार्टर्ड अकाउंटंट बांगड, रमेश चांडकची बायको नीता चांडक, अशा 3-4 कंपन्या तयार करून त्या पवनराजे त्याचा डायरेक्टरी होता आणि सगळे इतर लोकही डायरेक्टर चेअरमन होते. पवनराजे खुद स्वतः चेअरमन होता आणि चेअरमन बँकेचाही होता. तर त्यांनी तथाकथित लोन प्रपोजल दाखवून बोगस लोन्स घेतले. हे मी सांगत नाहीये, तर हे रेकॉर्डवर आलेलं आहे. स्पेशल ऑडिटरने जेव्हा रोखीचं प्रकरण, होम ट्रेडचं प्रकरण बाहेर आलं, त्यावेळी त्यांनी पूर्ण स्पेशल ऑडिट पूर्ण बँकेचं केलं. त्याच्यामध्ये जवळजवळ 50 कोटीचे खोटे लोन ट्रान्झॅक्शन दाखवून त्याचाही अपार केला, असं पवनराजेवर आलं. पवनराजेवर हे केसेस झाल्यानंतर पवनराजेला अटक करण्यात आली, पण बऱ्याच वेळ ते अटक झाली नव्हती. आणि 2002 पासून, कारण डॉक्टर साहेबांना त्याच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले विधानसभेमध्ये, अधिवेशनामध्ये, आणि त्यांचा राजीनामाही मागितण्यात आला की बाबा त्यांचे भाऊ आहेत म्हणून अटक होत नाही. तेही आम्ही विधानसभेतले हे आणले. आणि कालांतराने पवनराजेला अटक झाल्यानंतर पवनराजे हा बराच वेळ कारावासात होता. त्याच्यानंतर एक तेरणा शुगर फॅक्टरीचं एक एक्सपोर्टचं प्रकरणसुद्धा बाहेर आलं, जे पवनराजेंनीच त्याच्यामध्ये त्याचा प्रामुख्याचा रोल होता. असे काही गुन्हे त्यांच्यावर झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्याला दूर ठेवलं की बाबा आता आपलं वेगवेगळे रस्ते, म्हणजे जरी भाऊ असला तरी शेवटी एका नैतिकतेच्या पुढे, म्हणजे एका सीमानंतर तुम्ही सहन करू शकत नाही. दोघांचं एक फाटलं म्हणणार नाही मी, त्यांनी एक रेग ओढली की बाबा आता तू तुझ्या मार्गाने जा, मी बघतो. म्हणजे माझं, कारण
आपल्याला कल्पना असेल आणि अख्ख्या धाराशिव जिल्ह्याने अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की डॉक्टर साहेबांनी ह्याच आपल्या भावाला राजकारणात आणलं. पवनराजेला आणणारे डॉक्टर साहेबच होते. त्याला जिल्हा परिषदपासून कारखान्याचं संचालक करण्यापासून उस्मानाबाद DCC बँकचा चेअरमन, MSC बोर्डचं डायरेक्टर, MSC बँकेचं डायरेक्टर, MSC रिजनल बोर्डचा चेअरमन, एवढी पदं त्यांनी आपल्या भावाला दिली आणि एका विश्वासाने दिली की आपण मंत्रिमंडळाच्या निमित्ताने कामात व्यस्त असू, आपल्या ह्या सगळ्या संस्था आपला भाऊ त्याची चांगली देखरेख करेल अशा विश्वासाने डॉक्टर साहेबांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. आणि मग ते 2002 मध्ये सगळ्या गुन्हे बाहेर आले. आता हे सगळे आर्थिक गुन्हे होते. ह्या गुन्ह्यातनं बराचसा पैसा हा पवनराजेकडे जमा झाला होता. आणि पवनराजेने आपल्याला हेही रेकॉर्डला आले की लोकमान्य नावाची मिल आहे बार्शीला, ती सुद्धा त्यांनी आपल्या एका कंपनीमध्ये घेतली, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मेव्हण्यांना, आपल्या CAला संचालक म्हणून ठेवलं. ह्याच्या बेनामी प्रॉपर्टीजचं आपण म्हणजे लोक जे हे करतात ते स्वतःच्या नावावर न करता ते मग वेगवेगळ्या आयडेंटिटीच्या मागे ते करतात. त्याच्यात बराचसा कॅशचा पैसा असतो, तो कशा प्रकारे वेगवेगळ्या गैरप्रकारे तो हे केला जातो. मग ह्या पवनराजेंनी सगळा कॅशचा पैसा सगळा ज्या काही जनरेट केलेला हा पैसा होता कुठे, हा खरा प्रश्न हा होता. पवनराजे अमर डायकेम नावाच्या कंपनीत गेले होते. ती अमर डायकेम कंपनी पवनराजेंनी विकत घेतलेली नव्हती. तरी सुद्धा त्या कंपनीचा तिकडच्या भंगारचा त्या बंद पडलेल्या फॅक्टरीचा सौदा करण्यासाठी पवनराजेने काही लोकांना तिथे बोलवलं होतं. आणि तेच नाही तर त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा एक हॉटेल रिजन्सी नावाची मुंबईत एक हॉटेल आहे, तिथे पवनराजेची काही अनपरिचित अनोळखी लोकांची भेट होते. आता हा पवनराजे एवढा पैसा, एवढी मोठ्या प्रॉपर्ट्या कुठून घेत होता, पण त्याचं पैशाचं स्तोत्र ऑब्वियस लोकांना असं वाटतं की ह्या सगळ्या जे काही स्कॅममधनं पैसा जो काही झाला असेल त्याच्यातनं कदाचित आला असेल. कारण हेही रेकॉर्डवर आम्ही आणलं आहे की WG फोर्ज नावाची एक कंपनी पवनराजेंनी विकत घेण्यासाठी, WG फोर्ज म्हणजे ठाण्यामधली एक मोठी कंपनी आहे, ती साधारण त्यावेळी 100-150 कोटीची प्रॉपर्टी असेल. तर पवनराजेंनी 45 कोटी कोर्ट रिसिव्हरकडे जमा केले होते ऑफिशियली. आणि हे पैसा आला कुठून, म्हणजे 45 कोटी काही छोटी रक्कम नाही. आणि कोर्टात तुम्ही जमा करता, पण कोर्टाने तो ऑप्शन जी आहे ते कॅन्सल केला आणि शेवटी ती प्रॉपर्टी त्याला मिळाली नाही. पण पवनराजेंनी म्हणजे बँका आणि ह्या सगळ्या स्कॅम्स झाल्यानंतर पवनराजेंनी प्रॉपर्टी घेणे आणि भंगारचा व्यवसाय आपल्याला कल्पना असेल की त्याच्यामध्ये जवळजवळ 90-95% कॅशचा रोखीचा व्यवहार होतो. कॅशने डील केलं जातं, कुठलेही चेक किंवा ह्यानी होत नाही. तर अशा ह्याच्यामध्ये पवनराजेचे कार्यरत होते. आता म्हणजे म्हणजे जर तपास व्यवस्थित झाला असता तर बऱ्याच काही गोष्टी बाहेर आल्या असत्या. पण त्या आता आज सगळ्या अनुत्तरित आहेत. आता आम्ही त्याच्यावर हे करतोय की आमच्या समोरील प्रश्न आहे की शेवटी पवनराजे तर गेले, पवनराजे आणि त्याच्या ड्रायव्हरला तर मारलं गेलं, पण ह्याचे खरे मारेकरी कोण असतील किंवा त्याच्याबद्दल काय कुठे त्याचं हे आहे, तर ते म्हणजे पोलीस यंत्रणेने किंवा जे कोणी असतील त्यांनी आता ते तर तपास करायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल आम्ही विचार आमचा चालू आहे. कुठेतरी वकील साहेब तुम्हाला असं वाटतं का की कळंबोली पोलीस असतील, त्यानंतर क्राईम ब्रँच असेल, त्यानंतर CID आणि नंतर CBI अशा 4 यंत्रणा तपास केला तरी सुद्धा याच्यामध्ये इतका हलगर्जीपणा झाला की केला, असं काय कुठेतरी तुम्हाला? हे बघा, कळंबोलीचा तपास पूर्ण झाला नव्हता. एक म्हणजे कळंबोलीत पोलिसांनी फार चांगला तपास केला आमच्या मते. कळंबोली पोलिसांनी मोटरसायकलचे साक्षीदार समोर आणले, जे आय विटनेसेस होते, ज्यांनी फायरिंगच्या दिवशी, ज्या दिवशी 3 जूनला ही घटना घडली, त्या दिवशी त्या ट्रक टर्मिनलकडे ते त्यांचा ट्रेलर रिपेअर करायला आलेले साधारण व्यक्ती होते. त्यांनी जेव्हा ती फायरिंगचा आवाज ऐकला त्यावेळी त्या दिशेने गेले, तर त्या दिशेनं त्यांना त्या 2 लोक मोटरसायकलवर जाताना पाहिली. आणि ते प्रथम म्हणजे आय विटनेस म्हणजे होते आणि त्यांचं तो तपास खरं तर योग्य दिशेने चालू होता. पण तो तपास क्राईम ब्रांचकडे वळवण्यात आला, नवी मुंबई, ह्याच्याबद्दलही साशंकता आहे. आणि नंतर क्राईम ब्रांचकडनं नंतर हा CBIकडे मागण्यात आला, ह्याच्याबद्दलही बरेचसे प्रश्न उद्भवतात की जर तपास एक यंत्रणा म्हणजे असं कुठलंही ॲलिगेशन त्यांचं नव्हतं
किंवा की हा तपास अजिबात करत नाही आहेत. तपास तर प्रगतीपथावर होता. तपासाचे प्रगतीपथाचे इतके कागद किंवा तपासाच्याबद्दल आधीच्या ह्याच्यामध्ये आम्ही ह्या केसमध्ये असल्यामुळे मी सर्व कागद पाहिलेत. तर असा पोलिसांनी कुठलाच अँगल आणि सर्वात महत्त्वाचा अँगल होता की फायनान्शियल कुणाला बेनिफिट होईल पवनराजे गेल्याने, हा ॲस्पेक्ट हा खूप मोठा होता. सीडीआर पण चेक केला गेला नाही. ते शक्य होतं, पॉसिबल होतं. सीडीआर आता त्याच्यावरती मी सांगतो आपल्याला की आता हे 2 आय विटनेस मी सांगितले आपल्याला कलंबोलीचे. एक आपण समजून घ्या की सीबीआयने आणि माननीय न्यायालयाने सुद्धा आजच्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की सीबीआयने कळंबोलीचा तपास चुकीचा होता किंवा खोटा होता किंवा बेबनाव होता असं कुठेही म्हटलं नाही. इनफॅक्ट उलट त्यांनी सीबीआय कळंबोलीच्या सगळ्या तपासाचे कागद ग्राह्य धरलेत. म्हणजे स्पॉट पंचनामा असेल, इन्क्वेस्ट पंचनामा असेल, PM रिपोर्ट असतील, या सगळ्या बाबी मग का ग्राह्य धरले. आणि हे 2 साक्षीदार जे मी आता म्हटले की जे आय विटनेस होते, ज्यांनी मोटरसायकल पाहिली, त्या 2 साक्षीदारांची सीबीआयने त्या मोटरसायकलची गाडी बनवली. का बनवली गाडी? तर त्यांना गाडी आणि 4 लोक दाखवायची होते. म्हणजे हे सगळं प्लॅन केलं. पण शेवटी कसं असतं, तुम्ही जेवढ्या गोष्टी खोट्या करत राहता तुम्ही अडकत राहणार. आणि सीबीआय म्हटलं तर एक अधिकाऱ्यावर सगळं नव्हतं. बरोबर. ते 50 अधिकारी होते जे ह्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायचे. या गोष्टीमध्ये सो कॉल्ड तपास म्हणजे 7 अधिकारी तर सीबीआयने तपासले तपास अधिकारी म्हणून. त्या 6 त्या अधिकाऱ्यांना तर हेही माहिती नाही. एक अधिकारी उदाहरण UPला गेला. मी त्याला विचारलं, भाऊ UPने कसा गेलास? तर मला आठवत नाही. तर म्हटलं ट्रेनने गेलास का बसने गेलास? तर मला आठवत नाही. बरं कुठं गेलास? मी सांगू शकत नाही. तसाच अधिकारी एक राजस्थानला गेला. साक्षीदारांची सोकॉल्ड तपास करण्यात त्याला विचारलं की तो राजस्थानचाच आहे. मग तू ह्याच्या गावी गेलास किंवा अमुक ठिकाणी गेलास तर तुला पडासरीला गेला जो पारसमलचं गाव आहे ते कुठून जातो आपण, कसं जातो, म्हणजे जॉग्राफिकल तरी थोडी माहिती घ्यायला पाहिजे. पण हे सगळा तपास जो आहे तो बेबनाव होता, खोटा होता, तयार केलेला होता. या सगळ्या तपासाचा किंवा गलथन कारभाराचा फायदा हे तुम्हाला सगळं झाला? हो नक्कीच झाला ना. हा तपासच मुळात खोटा होता, थातुरमातुर होता, तयार केलेला गेला होता. त्याचा फायदा झाला तुम्हाला? त्याचा आम्हाला फायदा झाला, निश्चित फायदा झाला. कारण शेवटी प्रॉसिक्युशनची आपली केस प्रूव्ह करायची असते. आणि जर प्रॉसिक्युशन आणि आमचं हे असतं की बाबा प्रॉसिक्युशनची केस कशी खोटी आहे किंवा डिस्प्रूव्ह करायची असते. तर ते आम्ही आमच्या सातत्याने जर तपास योग्य झाला असता तर डॉक्टर साहेब यामध्ये अडकले असते? अजिबात नाही. जर तपास योग्य झाला असता तर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला असता. खरे मारेकरी समोर आले असते. खरे लोकांचं म्हणजे ज्यांनी कोणी मारलेलं असेल किंवा ज्यांच्या सांगण्यावरनं मागलेलं ते लोक समोर आले असते. पण हे सर्वती पडदा टाकून आज डॉक्टर साहेबांना त्रास देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांना अडकवण्याच्या दृष्टिकोनातनं खोट्या केसमध्ये हे सर्व करण्यात आलं. पद्मसिंह पाटील असतील, पवनराजे निंबाळकर हे भाऊ होते, चुलत भाऊ. पण नंतर ते राजकीय वैरी बनले, त्यांच्यात राजकीय थोडे क्लॅशेस चालू होते, हे सगळं माहीत होतं. आणि त्यानंतर ही घटना 2006ला होते. आणि आत्ता जेव्हा निकाल येतो, हा निकाल लागल्यानंतर अजूनही सामान्य माणूस हा चिडलेला आहे आणि या निकालावर, न्यायालयाच्या निकालावर संशय व्यक्त करतो. तुम्ही एक वकील म्हणून कसं पाहता याकडे? न्यायालयासमोर आणि प्रामुख्याने जेव्हा एखाद्या सेशन कोर्टात जेव्हा खटला चालतो, न्यायालयासमोर तुम्हाला प्रखरपणे म्हणजे प्रॉसिक्युशनने सगळा साक्ष्यपुरावा आणावा लागतो. जो काही साक्ष्यपुरावा प्रॉसिक्युशनने आणलेला आहे आणि प्रामुख्याने एक विचार करा, हा जैन नावाचा व्यक्ती क्राईम ब्रांचला सापडतो 3 वर्षानंतर. पहिलं तर तो वेगळ्या केसमध्ये सापडतो, त्याच्या 4 केसेसमध्ये त्याला घेतलं जातं. नंतर तो काय सो कॉल्ड कबुली देतो. तो म्हणतो मी फेब्रुवारीमध्ये महिन्यातच सांगितलं, हे म्हणतात आम्हाला एप्रिलमध्ये सांगितलं, मग मेमध्ये मार्याने पत्र लिहिलं. त्याच्यानंतरची घटनाक्रम सर पाहिली आपण तर सातत्याने पारसमल जैन हा जामीन अर्ज करतो, कोर्टाचे चार्ज जे आहेत ते डिनाय करतो, चार्ज फ्रेम करताना स्वतःवरचे आरोप डिनाय करतो. तेवढंच नाही तर 123 साक्षीदारपैकी 4 ते 5 साक्षीदार जैननी स्वतः त्याची उलट तपासणी घेतलेली आहे. आणि त्या उलट तपासणीमध्ये जैन हे आणतो की 3 जून 2006ला ज्या दिवशी ही घटना घडते त्या दिवशी हा इथे नव्हता तर राजस्थानला होता. तेवढंच नाही तिथेही थांबत नाही तर
जवळजवळ शेकड्यावरनी त्यांनी ॲप्लिकेशन्स केले. त्याचे काही ॲप्लिकेशनचे माननीय न्यायालयाने त्याचा उल्लेखही केलेला आहे, की तो सातत्याने म्हणतो, की ही खोटी केस आहे. मला याच्यात गोवण्यात आलं. माझा ह्या केसशी संबंध नाही. माझा कबुली जबाब मला मारून मिटून माझ्याकडनं घेण्यात आला. हे सगळं करून तिथे थांबत नाही जैन. तर साधारण 2016 मध्ये तो पहिला माफीचा साक्षीदारचा अर्ज करतो. कारण तो कंटाळलेला, फ्रस्ट्रेटेड होता. सगळे बाकीच्या आरोपींना जामीन होतो. पण ह्याचा रोल फार गूढ होता किंवा तो प्रामुख्याने प्रमुख आरोपी होता. सीबीआयने सातत्याने त्याच्या जामीनला विरोध करत राहिली. मग 2015 साली 16 साली तो जेव्हा अर्ज करतो माननीय न्यायालयाकडे, की मला साक्षीदार व्हायचं आहे, माफी साक्षीदार, तर सीबीआय म्हणते आम्हाला ह्याच्यावरती विश्वासच नाही आहे आणि आमच्याकडे इतके सबळ पुरावे आहेत की आम्हाला याची गरज नाही आहे. सीबीआयने याला अपोज केल्यामुळे तो न्यायालय त्याचा अर्ज नामंजूर करतं. 2018-19 पर्यंत म्हणजे साक्षीदार संपतात. 123 साक्षीदार होतात प्रॉसिक्युशनची. आमची केस डिफेन्स विटनेससाठी लागली. त्याच्यानंतर 313 होतं. 313 म्हणजे प्रत्येक आरोपीचा कोर्ट जबाब घेतात आणि कोर्टची प्रक्रिया आहे. कोर्ट प्रश्न काही विचारतात आणि तुम्हाला गुन्हा शेवटी कबूल आहे की नाही, तो गुन्हा कबूल करत नाही. आणि मग 2019 नंतर साधारण हा जैन परत दुसऱ्यांदा माफीचा साक्षीदारासाठी अर्ज करतो. तर का करतो हे अनुत्तरित आहे. त्याचा आज माननीय न्यायालयासमोर कुठलाही अर्ज आला नाही आणि तो डायरेक्टली अर्ज करतो. आणि सीबीआय विशेषतः आश्चर्यजनक आहे, सीबीआय ज्याच्या अर्जावर त्याच्या जामिनावर एवढा त्याला हे करत होते, विरोध करत होते आणि त्याच्या आधीच्या अर्जावर सुद्धा विरोध केला आहे, त्याचाही उल्लेख माननीय न्यायालयाने केलेला आहे. सीबीआय तयार होते ह्याला माफीचा साक्षीदार करायला. किती किंमत मोजावी लागली पद्मश्री पाटलांना? राजकीय असेल, सामाजिक असेल आणि एकूणच याला जोडून दुसरा प्रश्न, कोणीतरी असं प्लॅन करून यांना अडकवण्याचा प्रयत्न केला असं तुमचा काही संशय आहे? राजकीय किंमत तर ठीक आहे, ते राजकारण आहे. डॉक्टर साहेबांना तेवढा काही फरक पडत नाही. त्यांनी तेवढी उंची गाठली होती. म्हणजे एकेकाळी मुख्यमंत्री होणार होते आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद सुद्धा मिळणार होतं. पण ठीक आहे, त्यांना त्या ह्याचा नाही. तो फार उन्नत व्यक्तिमत्व, फार फार क्लीन इमेज, समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांना नावाजलेले होते. लोकांची कामं करायचे, कोणी असेल, विरोधक असेल. पण जो पर्सनल डॅमेज झाला आज डॉक्टर साहेबांना, प्रामुख्याने त्यांच्या प्रकृतीवर, त्यांची प्रकृतीची उदाहरणं दिली जायची. म्हणजे मला आठवतंय ते मिनिस्टर असताना, म्हणजे मी त्यांच्याबरोबर ज्यावेळी प्रवास केला किंवा मी त्यांचा स्टॅमिना सुद्धा गाठू शकत नव्हतो चालण्यामध्ये किंवा कुठल्याच ह्याच्यामध्ये. ते एवढे फिट होते आणि आजही फिट राहिले असते निव्वळ ह्या केसने. कारण फार सेन्सिटिव्ह व्यक्तिमत्व, फार जिव्हाळू व्यक्तिमत्व, जे त्यांना जिव्हारी काय लागलं की बाबा आपल्याच भावाचा आपल्यावर हा खटला चालवण्यात येतो, आपल्याच भावासाठी आपल्याला अटक करण्यात येते. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टर साहेब गेले 15 ते 17 वर्ष, आज तर त्यांना त्याची स्मरणही नाही आहे. आज त्यांना ही केस आठवतही नाही आहे. आम्ही तेच विचारायचं होतं की हा निकाल लागल्यानंतर त्यांची काय? आम्ही त्यांच्याशी चर्चाही करत नाही. माझ्या फक्त त्यांच्यासाठी ज्या भावना आहेत त्याच फक्त मी व्यक्त करू शकतो. या निकालासंदर्भात किंवा इतर कुठल्याच गोष्टी संदर्भात मी आज त्यांना, म्हणजे हा निकाल मिळून सुद्धा आम्हाला हा निकाल मिळून सुद्धा तुझा आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकत नाही. मी त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या आवाजामध्ये स्ट्रेस बघितलेला आहे की ह्या विनाकारण प्रत्येक तारखेलाच डॉक्टर साहेब हजर असायचे. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या हुद्द्याचा, आपल्या दर्जाचा, आपल्या राजकीय वजनाचा कधीही कुठला हे घेतलं नाही. प्रत्येक तारखेला कोर्टात यायचे, कोर्टाचा सन्मान करायचे, कोर्टात बसून राहायचे साक्ष्यपुरावा चालू असताना. म्हणजे अशा व्यक्तीला फक्त जे झालं आज, त्यांची तब्येत आणि प्रकृती एवढ्यासाठी झालेली आहे, खालवलेली आहे की ह्या केसमुळे त्यांना झोपच आली नाही. ते म्हणजे नॉर्मल व्यक्तीला 7 ते 8 तास झोप मिळते, ते एखाद तास सुद्धा झोपले असतील की नाही माहीत नाही. कारण इतके प्रचंड ह्याच्यामध्ये होते. कारण त्यांच्यावर तो आरोप खूप गंभीर होता आणि त्यांना ते जिव्हारी होतं की बाबा मला असं मी काय केलं, म्हणजे मी माझ्या भावाला राजकारणात आणून चूक केली का? बरं, आपलाच भाऊ आपला कधी राजकीय शत्रू होतो का किंवा आपला वैरी होतो का? ठीक आहे, मतभेद असतील, मनभेद असतील, पण राजकीय शत्रुत्व नव्हती, मोटिव्ह सुद्धा नव्हता. म्हणजे कोर्टाने सांगितलं आहे की, आणि हे जे विरोधक सारखे म्हणतात की पॉलिटिकल मोटिव्ह होता, तर काय मोटिव्ह असणार त्या माणसाला ज्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं,
आपल्या भावाला ज्यांनी आपल्या मुलासारखं सांभाळलं आणि त्याला सगळं काय दिलं, त्या व्यक्तीला काय मोटिव्ह असणार? आणि जर मोटिव्ह म्हणजे आज आपण बघतो की मोटिव्ह सत्तेसाठी असतो, पैशासाठी असतो. साहेबांनी 2004चे जे इलेक्शन लढले, ते सुद्धा विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या पवनराजेला पाठिंबा दिला. कोणी म्हणजे त्यात सगळ्या पार्टी होत्या, राष्ट्रवादी सोडून त्यावेळची. तरी साहेबांनी ते इलेक्शन फेस केलं, निवडून आले. बरं, निवडून आलेल्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही म्हणणार की नाही फार कमी फरकाने, मी कधी कधी वाचतो, कधी ऐकतो, अहो फार फार कमी फरकाने आले, पण शेवटी निवडून आले ना. आज निवडणूक जो जिंकतो त्याला एका मताने सुद्धा फरक पडतो, एक मत सुद्धा त्यासाठी मौल्यवान असतं. तर डॉक्टर साहेबांची जी काही राजकीय वारसा आहे, त्यांनी केलेलं काम आहे, धाराशिवच्या जनतेसाठी केलेलं काम आहे, पाटबंधारे मंत्री असल्यापासून ते केलेलं काम आहे, मराठवाड्यासाठी भांडलेलं जे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही, रात्रंदिवस म्हणजे लोकांसाठी, धाराशिवच्या लोकांसाठी दिलेला आहे, त्या व्यक्तीला काय तुम्ही देणार? आता नुकतीच एक राजकीय उलथापालथ आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळते. त्यामध्ये पवनराजेंचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे या केस संदर्भात काही बोलत आहेत. तर शिंदे यांच्या वक्तव्याचा परिणाम या केसवर पडू शकतो? अजिबात नाही. पहिलं म्हणजे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातनं किंवा मीडियामधनं सांगणं, की कोणी राजकीय नेत्यांनी ह्या प्रकरणासंदर्भात काही राजकीय भाषण करू नये. ज्यांना ही केस माहीत नाही, एकतर त्यांनी ह्या केसचा अभ्यास करावा. कशाप्रकारे डॉक्टर साहेबांना ह्याच्यामध्ये गोवण्यात आलं, कशाप्रकारे खोट्या केसमध्ये हे करण्यात आले, कशाप्रकारे पुरावे सीबीआयने तयार केले, कोर्टाचं निरीक्षण काय, निदान जजमेंटची कॉपी तर त्यांनी वाचावी वेळ मिळाल्यास तर. एखादं भाष्य करताना माझी त्यांना विनंती राहील. संजय राऊत पण असंच बोलले की त्यांनी हा जो नाही, निकाल हे होता सगळं त्याच्यासाठी काय ते गेले. हे हा न्यायालयाचा अपमान किंवा सरकारचा एकूण अपमान आहे, हे बघा, इन्सल्ट आहे. कोर्टाचा नक्कीच तुम्ही कोर्टाच्या ह्याच्यावरती भाष्य करू शकत नाही. माननीय कोर्टात हे सर्वोच्च आहे आपल्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यावर भाष्य करणं किंवा त्याच्यावर विश्वासार्हता हे करणं, त्याची विश्वासार्हता लोकांसमोर हे करणं, कारण आज आपली न्यायव्यवस्था एवढी भक्कम आहे, एवढी एवढी प्रजळ आहे, एवढी प्रामाणिकपणे काम करते, की जर खटल्याचा निकाल म्हणजे डॉक्टर साहेब जर एवढे मोठे व्यक्तिमत्व असते आणि डॉक्टर साहेबांना जर हे असते, तर आम्ही हे 17 वर्ष सुद्धा थांबलो नसतो. आम्ही 2-4 वर्षातच ही केस संपवण्याचा प्रयत्न केला असता. हे प्रकरण आहे ना फार संवेदनशील आहे, कारण पवनराजे यांची हत्या झालेली आहे, त्यांचे ड्रायव्हर जे समद काजी होते ते सुद्धा याच्यामध्ये गेले. फार संवेदनशील विषय आहे. कुणाच्या कुटुंबातला जर असा व्यक्ती गेला तर स्वाभाविकच दुःख होणं स्वाभाविक आहे. याच्यावर एक वेब सिरीज बनू शकते, कारण 20 वर्षापर्यंत हा खटला चाललेला आहे. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, जर वेब सिरीज बनवायची झाली तर कुठल्या भूमिकेत कोणाला बघायला आवडेल? मला तर माझी एवढीच विनंती राहील की म्हणजे इतकी मिस्ट्री आहे या केस. ह्या केसमध्ये खरंच मिस्ट्री आहे. मला ह्याच्या आधी सुद्धा काही मीडिया लोकांनी मला केस सुरू असताना मला ह्याच्यावरती बोलवलं, प्लॅटफॉर्मवर बोलवलं, आपण भाष्य करा, पण माझ्यासाठी ही नुसती केस नव्हती. माझे डॉक्टर साहेबांचे जे संबंध आहेत, त्यांनी मला मुलापेक्षा जास्त प्रेम दिलेलं आहे. त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं वागवलेलं आहे. म्हणजे ह्या केसचा काही संबंध नाही, मी केसच्या फार पूर्वीपासून त्यांच्याशी जोडले गेलो आहे. आणि अशा काळात त्यांनी म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व, त्यांचं जे प्रेम, त्यांचं म्हणजे एक हे दाखवण्याचं हे आहे, त्यांनी मी आजपर्यंत त्यांच्यासाठी दिवस-रात्र उभा राहिलो. आणि मला त्याच्याबद्दल आजही हे आहे की माझ्यासाठी ते क्लायंट नव्हतेच कधी, की माझ्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी, आणि त्यांना ह्या आयुष्यात ह्या केसचा हे करण्याचं माझं म्हणजे मी जर हे करू शकलो तर मी मला स्वतःला धन्य समजतो. मला त्यांना झालेला त्रास, त्यांना झालेल्या सगळ्या वेदना, ह्या सगळ्या मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मला माझ्यासाठी हे विजय किंवा अविजय, असा पराजय, असा ह्या गोष्टीत मी पारड्यात बघत नाही. मला राजकारणात सुद्धा मला ह्या सगळ्या लोकांची कीव येते, की आत्ता तुम्ही ह्या खटल्यावर बोलताय, आत्ता तुम्ही हे करताय. 17 वर्ष त्याच्यापैकी एकही व्यक्ती डॉक्टर साहेबांना भेटायला गेली का? त्यांच्याशी विचारपूस करायला गेली का? त्यांना काय सहन करावं लागतं हे बघितलं का? आज एखाद्या 17 वर्षानंतर एखाद्या केसचा निकाल लागतो आणि सगळे राजकीय लोक माध्यमात येतात आणि बोलायला लागतात. अरे पण तुम्ही 17 महिने तरी सहन करून दाखवा अशा प्रकारची एखाद्या केसमध्ये, तर मी तुम्हाला समजेल ह्याची काय हे असते. पण वेब सिरीज बनू शकते का याच्यावर? निश्चित बनू शकते. आणि वेब सिरीज बनवताना
बऱ्याचशा हे गोष्टी म्हणजे आता तर आपल्या मीडियानी तर जे पूर्वी म्हणजे निकाल खटला यायच्या आधी जी काही मीडिया ट्रायल दाखवली ती अख्ख्या जैनच्या कबुली जबावर दाखवली. म्हणजे जैन बोलतोय म्हणजे हे खरंच आहे, हे एकदम तंतोतंत खरं आहे अशा प्रकारे दाखवण्यात आलं. आणि अजूनही काही असे YouTubeवर व्हिडिओज आहेत त्या ह्याच्यामध्ये चालू होते. पण त्याची मला कीव येते. म्हणजे एखादी न्यायालयीन प्रक्रिया जर सुरू असताना आपण त्याच्यावर मीडिया ट्रायल न घेणे आणि जी लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत, ज्या लोकांवर त्रास होतोय, जी लोकांना त्यांना फेस करायचं आहे किंवा न्यायालयात हे करायचं आहे, त्या लोकांना तर निश्चित त्रास होतो. पण ठीक आहे. पण आज तुम्ही एखादे हे करू शकाल त्याच्यावर. पण मला म्हणजे वैयक्तिक असं वाटतं, की बाबा जे झालं ते चुकीचं झालं. चुकीच्या कारणामुळे झालं आणि काही लोकांच्या स्वार्थापोटी हे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. एक आपला अशील म्हणून किंवा तुम्ही ज्यांचे वकील होते डॉक्टर साहेबांचे, वकील म्हणून तुम्ही त्यांचा बचाव केला, युक्तिवाद केला. मात्र असे काही इमोशनल असे कुठले क्षण आले का, की त्या क्षणाला खरंच तुम्हाला ते पवनराजेंची केस पाहून किंवा त्यांच्या लोकांच्या भावना पाहून वाईट वाटलं किंवा काय निरीक्षण तुम्ही नोंद केले का कुठे डायरीमध्ये? मला म्हणजे ही दुर्दैवी घटना घडली. पवनराजेंना सुद्धा मी एकेकाळी भेटलेलो आहे. जेव्हा अण्णा हजारेंसमोर साक्ष द्यायला पवनराजे आले होते, साक्षीदार म्हणून अण्णा हजारेंच्या वतीनं, त्यावेळी माझी त्यांची डॉक्टर साहेबांसमोरच इंटरॅक्शन झालं होतं. पवनराजे डॉक्टर साहेबांना खूप मानायचे. म्हणजे ते त्यांच्या वडिलांच्या स्थानी त्यांना मानायचे. असा एक त्यांचे दोघांचे संबंध मी पाहिलेले आहेत. आणि इव्हन जस्टिस पी.व्ही. सावंत कमिशन समोर सुद्धा पवनराजेंना जेव्हा प्रश्न विचारण्यात गेले आयोगाकडनं किंवा अण्णा हजारेंच्या वकिलांनी, त्यांनी हे सांगितलं की आमच्यामध्ये हे नाही. म्हणजे मी कुठलीही गोष्ट जे त्यांना भाऊ म्हणायचे की त्यांना कुठलीही गोष्ट काही माहीत नव्हती. मी सगळी माझ्या ह्याच्यात केली. ती साक्ष आज आहे रेकॉर्डवर. पण ते दोघांमध्ये म्हणजे राजकीय हे दाखवण्यात आलं की वितुष्ट आली, अमुक आलं, तमुक आलं. अण्णा हजारेंचे पण एक जबाब तुम्ही घेतलेला आहे, त्यांच्यावर पण एक आरोप झाले होते. त्यांनी आरोप केले होते. ते काय किती परिणाम पडला अण्णा हजारेंच्या साक्षीचा किंवा अण्णा हजारेंची साक्ष म्हणजे उलट तपासणी मी घेतली. त्यांना विचारलं तर ते म्हणाले, मला ह्या पेपरमधनं आणि ह्याच्या आयक्यू माहितीवरच्या आधारे मी आरोप केले. आणि अण्णा हजारेंचं आत्ताचं स्टेटमेंट बघा. ते म्हणतात की बाबा माननीय न्यायालयाच्या निकालाचं आपण स्वागत केलं पाहिजे, आपण त्याचा आदर केला पाहिजे. काहीच भाष्य करत नाहीत. कारण अण्णा हजारेंचं सुद्धा नाव वापरण्यात आलं. किंवा अशा एक गोष्टीची येते की बाबा त्या व्यक्तीचा काय संबंध. आणि म्हणजे डॉक्टर साहेब असं व्यक्तिमत्वच नाही. कुठल्याही त्यांनी आपल्याला राजकीय विरोधकालाही कधी विरोधक समजला नाही. त्याच्यावर बसून सुद्धा चहा प्यायलेले आहेत आणि जेवण केलेलं आहे. त्याची सुद्धा कामं केलेली आहेत. असेही लोक मी पाहिलेली आहेत. तर अशा व्यक्तीला तुम्ही अण्णा हजारेला जोडता. आणि अण्णा हजारेंची जेव्हा साक्ष होती तेव्हा अण्णा हजारे म्हणतात की नाही की मला आयक्यू माहितीवर मी हे केलं. म्हणजे ऑब्वियस आहे की अण्णा हजारेचं नाव सुद्धा मुद्दामून जोडण्यात आलं या केसला काहीतरी वेगळं वळण देण्यासाठी, ह्या केसला सेन्सेशनल करण्यासाठी. आणि तेच अण्णा हजारे आज म्हणतात की नाही तुम्ही निकालात स्वागत करा. ते बरोबर आहे. कारण आज अण्णा हजारेंनाही वाटत असेल की अरे आणि त्याच अण्णा हजारेच्या त्या ह्याच्यावरनं म्हणजे त्या जैनच्या सो कॉल्ड जबाबामध्ये आले. कुठे तपास त्याच्यावरही केला नाही. कुठलाही तपास सीबीआय करू शकली नाही किंवा करायचं काही त्यांच्याकडे काही केलं नाही याचं काही कारण नाही. आणि त्याच्यावरती रायगाव सिद्धीमध्ये FIR होतो 302चा आणि तो FIR लातूरला वर्ग करण्यात येतो. आणि त्याच्यात विशेषतः म्हणजे तिथल्या सरकारी वकिलाचं कायदेशीर मत घेऊन 302चा गुन्हा फक्त मेलेल्या व्यक्तीवरच गुन्हा म्हणजे एखादा व्यक्ती मेला म्हणजे मृत्यू पावला एका घटनेमध्ये आणि एखादा संशय असेल की ही घटना मृत्यू म्हणजे हत्या आहे तर 302 लावला जातो. तर त्या खटल्यामध्ये सुद्धा डॉक्टर साहेबांना आणि इतर लोकांना 302 लावून लातूरच्या न्यायालयामध्ये दाखल आहे. तर ओमराजे असं बोलले 2 दिवसापूर्वी की आता हायकोर्टामध्ये जाणार आहेत. काय चॅलेंज असतील तुमच्यासाठी? मी म्हणेल म्हणजे त्यांनी सर्व न्यायालयीन मार्ग अवलंबावे. त्याच्याबद्दल हे नाही. आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडू. आणि आज जो न्यायालयाने निकाल दिलेला आहे 365 पानांचा, तो निकाल इतका विस्तृत आहे की एखाद्या साधारण व्यक्तीने सुद्धा तो निकाल जर वाचला. आता हायकोर्टात जाणं म्हणजे फक्त कायदेशीर मुद्द्यांवर त्यांना हायकोर्टात जाता येतं. तपास तर तुम्ही बदलू शकत नाही. तपास तर ते असं म्हणत नाहीत की सीबीआयने तपास केला नाही. अजूनपर्यंत मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही. अजूनपर्यंत सीबीआय म्हणत नाही की आम्ही तपास केला नाही. पण ते न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये जेवढ्या गोष्टी आलेल्या आहेत
त्याला माघारी घेता येणार नाहीत. आता ते सगळं त्यांनी जो काही साक्ष पुरावा नाहीचा त्यांनी जेवढा वेळ घेतला तेवढा वेळ न्यायालयाने त्यांना दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे जो आम्हाला त्रास झाला तो ह्या जैन नावाच्या खोट्या साक्षीदाराला माफीचा साक्षीदार करून तेही आम्ही सामोरं गेलेलो आहे. आता हायकोर्टामध्ये केस आता हायकोर्टामध्ये अपीलात जातील जेव्हा जातील आम्ही त्यावेळी पण मला त्याला जोडून विचारायचं की या हायकोर्टात गेल्यानंतर पुन्हा तपास जर सुरू झाला किंवा पुन्हा या गोष्टी निघाल्या तर राकेश मारिया हे अडचणीत सापडू शकतात. आम्ही त्याच्याबद्दल आमचं हे चालू आहे. आम्ही त्या संदर्भात योग्य त्या अथॉरिटीकडे किंवा योग्य त्या प्रक्रियेमधनं ह्या गोष्टीचा ॲक्च्युली उलगडा झाला पाहिजे आणि अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला कळायला पाहिजे की ह्या सगळ्या संशयित जे काही कृत्य लोकांची झाली जी नावं पुढे आली आणि त्या अनुषंगाने हा तपास खोटा आहे, जैन स्वतः खोटं म्हणतोय, त्याला सगळ्या गोष्टी संशयितपणे केल्या, तर हे सगळ्या गोष्टी नक्कीच उघड झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जे काही योग्य ते मार्ग अवलंबून हा तपास कोणी भरकटवला का डॉक्टर साहेबांचं नाव घेण्यात आलं, काय कुणाचं ह्याच्यामध्ये राजकीय हे होतं, कुणाचे काही इंटरेस्ट होते बेसिकली हे समोर यायला पाहिजे. आणि पवनराजेला शेवटी कोणी मारलं आणि कशासाठी मारलं हे जनतेसमोर यायला पाहिजे. आणि आमचं निवड हे नाही आहे तर आमचं स्वतःचं मत आहे, म्हणजे सर्वांचं मत आहे की हे पवनराजेची जी दुःखद घटना घडली ती घडायलाच हवी नको होती. पण जे काय आहे, कारण शेवटी बऱ्याच लोकांना ह्या खटल्यामध्ये मोटिव्ह होता. आता ते NDA गेले, हायकोर्टामध्ये काहीतरी वेगळं होऊ शकतं. तुम्ही आता वकील म्हणून आता 17 वर्ष ही सगळी केस पाहिली, आत्मविश्वासानं सांगू शकता की निकाल कायम राहील? निकाल 100% कायम राहणार. आणि हे मीच सांगू शकत नाही तर कुठल्याही म्हणजे एखाद्या वकिलाने किंवा कुठल्याही न्यायालयातील प्रक्रियेत ज्यांना निकाल वाचायला समजतो, निकाल वाचावा लागतो किंवा वाचू शकतात हे लोक तर नक्की सांगू शकतात. म्हणजे मला ह्याच्यावर काही हे नाही करायचं. NDA गेले त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. मी नक्कीच हायकोर्टामध्ये माझी बाजू जी आहे, डॉक्टर साहेबांची बाजू जी आहे ती भक्कमपणे मांडणार. आणि हा निकाल म्हणजे इतका व्यवस्थित दिला गेला आहे आणि सर्व बाबतीचा विचार करून दिला गेला आहे. असा कुठलाच पुरावा ह्या न्यायालयाने खंगायला नाही किंवा बघितला गेला नाही. सर्वाची हे पाहून निकाल देण्यात आला आणि मी खरंच त्या न्यायालयाचा आभारी आहे. कारण एवढा ह्या व्याप्तीची केस होती, एवढे साक्षीदार तपासले गेले, एवढा साक्ष समोर आला आणि तरीसुद्धा म्हणजे मला स्वतःला सुद्धा जेव्हा ह्या आर्ग्युमेंट चालू हे होते तेव्हा प्रत्येक मुद्द्यांमधनं मुद्दे काढून ते न्यायालयासमोर मांडायला मला त्यांनी तेवढा वेळ दिला. आणि मग रिटन आर्ग्युमेंटसुद्धा 1800 पानाचे आम्ही दाखल केले आणि विस्तृतपणे दाखवलेले. त्यामुळे आम्हाला माननीय उच्च न्यायालयामधनं सुद्धा न्याय असंच अपेक्षित राहील. धन्यवाद वकील साहेब. तुम्ही तुमची बाजू कोर्टामध्ये मांडली आणि इथे तुम्ही तुमची बाजू मांडलेली आहे. तर दुसरी बाजू देखील जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. ही जी केस आहे ना एक फार भावनिक आहे, यामध्ये पॉलिटिकल टच आहे. म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर एखाद्या चित्रपटामध्ये जशी कहाणी असती अशी या दोन भावांची कहाणी आहे. एका भावाच्या हत्येचा आरोप दुसऱ्या भावावर होतो आणि ही केस 20 वर्षापर्यंत चालती. त्यामध्ये एक माफीचा साक्षीदार येतो, पारसमल जैन असेल. त्यानंतर जे अधिकारी आहेत राकेश मारिया त्यांची एक महत्त्वाची भूमिका, 4 यंत्रणा या केसचा तपास करते आणि त्यानंतर 20 वर्षानंतर 2006 ते 26ला निकाल लागतो आणि त्यानंतर एक राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि एकूणच चित्र वेगळं असतं. एक पुढची पिढी राजकारणात सक्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच मी जो प्रश्न त्यांना विचारला की वेब सिरीज बनू शकते का, तर माझं एवढं आकलन आहे की जेवढी मिस्ट्री या केसमध्ये इमोशन आहे, अतिशय संवेदनशील हे प्रकरण आहे, तर बनू शकते. या प्रकरणातील एक बाजू जे भूषण महाडिक पद्मसिंह पाटलांचे वकील म्हणून 17 वर्षे कोर्टामध्ये भांडले, युक्तिवाद केला आणि जिंकले. आता हायकोर्टामध्ये जर केस गेली तर त्यामध्ये काय ट्विस्ट येतात, काय वळण ही केस घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या पॉडकास्टमध्ये, या मुलाखतीमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूयात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. जो
कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.